हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. अरे ज्या दिवशी फौजी लढायला जातो बाप एकटा बसलेला असतो, कोणाशी बोलत नाही बरं का, निघालेला असतो. माहितीये ना अरे काय जीवन आहे, काय प्रसंग भेटणार आहे. मुलावर लई प्रेम असतं बरं का, लेकावरही प्रेम असतं, लेकीवरही तेवढंच प्रेम असतं. दादा लई प्रेम करतो बाप. माझ्या आईचं प्रेम दिसतं रे, सहज माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात. माझ्या बापाला रडताच आलं नाही, कधीच रडता आलं नाही. पण जेव्हा एकटा असतो ना त्यावेळेस एकटा रडणारा माझा बापच असतो. दादा या पुरुषाला रडता येत नाही का? रडतो ना पुरुष, रडतो. काही नाही करत रे, लय स्वाभिमानी बाप, स्वाभिमानी बाळा. त्याचा कण खरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप असतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला असव तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे एकदा डोळ्यात पाणी या डोळ्यात, एकदा पाणी या डोळ्यात. काय जीवन आहे. अगदी आपण बराच वेळ झालं बसलात, आपला जास्त वेळ घेणार नाही. अगदी जाता जाता जो काही विषय मांडणार आहे, सगळ्यांना एक विनंती असेल की आपला बाप आपल्या डोळ्यासमोर असावा, आपली आई आपल्या डोळ्यासमोर असावी, किंवा आपल्या जिवलग मंडळी जी आपल्यात नाही आहेत ती आपल्या डोळ्यासमोर असावी. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. अगदी मी जाता जाता सांगेल, मी मगाशी तुम्हाला बोललो की आई वडिलांविषयी प्रामुख्यानं ज्यावेळेसही वक्त्याकडून बोललं जातं, सहज माणूस बोलतो की मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. वृद्धाश्रमात ती आई वाट पाहत बसत असते. अशी लेकरं आहेत की ज्यांनी वृद्धाश्रमात आई वडिलांना टाकलंय. आई वाट पाहते बरं का वृद्धाश्रमात, पण वृद्धाश्रमात वाट पाहत असताना डोळ्याला डोळा लावून पाहत असते की माझं लेकरू आज येईल, माझं लेकरू उद्या येईल. खरंच आईचं प्रेम जगातील असं प्रेम आहे ना दादा. अगदी माझ्या सोबत चला, झालंय माझं कीर्तन. तुम्ही संतांचा विचार करा, कशासाठी जीवन आहे, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आणि खुंटलिया धावा तृष्णेच्या. 2 मिनिटांनी वाटा, मला थोडा विषय पूर्ण करू द्या, थोडा विक्षेप येतोय त्यात. विठ्ठल मायबाप, मला सांगायला आवडेल, खरं तर बाबांचं मी जीवन सांगत असताना माझ्या डोळ्यात अश्रू सहज नाही आले. माझंही जीवन माझ्या डोळ्यासमोर कधीतरी येतं. मी तुमच्या समोर उभा आहे, तुम्हाला वाटत असं इथं कीर्तन करतो, एवढं सोपं नाही बरं का. मला ही 4 बहिणी आहेत, माझ्या बापाला 4 पुरी आहेत. इकडून इकडे येत असताना एवढं सोपं नव्हतं. 4 मुलींची लग्न करायची होती, बापाला समोर होत्या. मुली मोठ्या झाल्या होत्या, कशी लग्न करणार आणि लग्न ठरायचं. बापाचं काळीच काय असतं दादा बघा ना. त्या लेक बसल्या त्यांना आठव, आपला बाप डोळ्यासमोर आला. 4 मुलींचं लग्न करायचं परमार्थ करत होता माझा बाप. देवाचंच भजन करत होता, काही चुकीचं करत नव्हता. पण ज्या वेळेस लग्न ठरायचं ना, अगदी लग्न ठरायला यायचं आणि अगदी शेवटचा क्षण यायचा की आता सगळं ठरणार आहे. कुणीतरी सांगायचं, अरे भजन करतायत, टाळ कुटतायत, देवाचं भजन करतायत आणि यांची मुलगी तुम्ही करणार का? सगळं ठरायचं आणि जाता जाता थोडक्यात हे लग्न मोडायचं. माझा बाप घरात एकटा बसायचा आणि देवाला विचारायचा, देवा ए माय बापा काय चुकलं रे माझं, तुझं नाव घेतलं म्हणून हाय असोय का? अरे 4 लेकरांची लग्न करायचं, 4 मुलींची लग्न करायच्यात. पांडुरंगा सांग ना कशासाठी? तुझं नाव घेतल्यानंतर हा त्रास होत असेल तर तुझं नाव घ्यावं का मी? तुम्हाला वाटत असेल मी हे युट्यूबचं लाईव्ह शूटिंग चालू आहे, मी खोटं बोलणार नाही दादा. कीर्तनकारांच्या 2 प्रकार असू शकतात. कीर्तनकार असणं वेगळं, साधनायुक्त कीर्तनकार असणं वेगळं, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. इथं तुमच्या समोर उभा आहे ना रे, असाच नाही उभा.
माझा बाप या गादीवर उभा राहायचा आणि सांगायचा एक दिवस माझा पोरगा पण गादीवर उभा राहून कीर्तन करेल. आज तुमच्या समोर आहे. माझ्या 4 बहिणींची लग्न झाली. ती वेळ कुणाची थांबत नसते. आज वेळ बदललेली आहे. आज महाराष्ट्रात मी माझं पुस्तक नाही सांगत, ही काय एक सांगतील लोक सांगतील. आज महाराष्ट्रात त्या नामांकित कीर्तन करत माझं नाव घेतलं जातं. मी माझं स्वतःचं मोठं पण सांगायला तुमच्या समोर उभा नाहीये. माझा बाप अभिमानाने सांगतो माझा पोरगा लय भारी कीर्तनकार आहे. आणि सगळ्यात मोठं भाग्य सांगू का, एक दिवस असाही असतो ज्या दिवशी माझा बाप फेटा घालून दुसऱ्या गावात उभा असतो कीर्तनाला आणि त्याच्याच बाजूच्या गावात मी फेटा घालून उभा असतो. देवानं अजून काय देवा वैभव दादा. ही परिस्थिती माझी का सांगितली तुम्हाला. कुणाचाही बाप असू द्यात, बाबांचं उदाहरण घ्या ना. अरे जिवंत उदाहरण आहे. लेकींना विचारा, लेकी इथं आहेत, ताई इथे आहेत, दादा इथे. हे पोलिसाचं जीवन आहे, हे खडतर जीवन आहे. पोलिसाचं जीवन आणि फौजीचं जीवन हे जीवन लई खडतर आहे बरं का. ज्यावेळेस दादा नोकरीला जातो, भाऊ नोकरीला जातो, तुळशीराम दादा तुम्ही ज्यावेळेस नोकरीला जात असाल, मला खरं सांगा बाबांना तुमची काळजी वाटत नसेल का. अरे ज्या दिवशी फौजी लढायला जातो, बाप एकटा बसलेला असतो, कुणाशी बोलत नाही बरं का, निघालेला असतो. माहितीये ना अरे काय जीवन आहे, काय प्रसंग भेटणार आहे. मुलावर लई प्रेम असतं बरं का. लेकावरही प्रेम असतं, लेकीवरही तेवढंच प्रेम असतं दादा. लई प्रेम करतो बाप. माझ्या आईचं प्रेम दिसतं रे. सहज माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात. माझ्या बापाला रडताच आलं नाही कधीच रडता आलं नाही. पण जेव्हा एकटा असतो ना त्यावेळेस एकटा रडणारा माझा बापच असतो दादा. या पुरुषाला रडता येत नाही का. रडतो ना पुरुष, रडतो. काही नाही करत रे. लय स्वाभिमानी बाप, स्वाभिमानी बाळा. त्याचा कण खरकना, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप असतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला हसव तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे एकदा डोळ्यात पाणी या डोळ्यात, एकदा पाणी या डोळ्यात. काय जीवन आहे. आयुष्यभर रडत नाही बर का. आयुष्यभराचे अश्रू या डोळ्यात साठवून ठेवतो. या बापाला विचारा, 2 क्षणी बाप रडतो ज्यावेळेस पोटची लेख लई सांभाळलेली असते रे, आणि सासराला दुसऱ्या आदल्या दिवशी लई लगबग असते बापाची. वर बाप असतोय ना, लगबग असते. पुरीकडे बघत असतो, हळूच बघत असतो, पण सगळी गडबड चालू असते. पाहुणा दुखावला नाही गेला पाहिजे, जेवण व्यवस्थित झालं पाहिजे. एखाद्या जरी पाहुण्याने जेवणाला नाव ठेवलं तर आयुष्याची शिदोरी असते, जमवलेली खर्च केलेला असतो ना. ए माय बाप, कधी त्या मुलीच्या लग्नात गेला ना, गेल्यानंतर त्या बापाला भेटा, त्याला सांगा दादा जेवण लई सुंदर झालं बरं का. आयुष्य सुंदर होतं त्याचं. त्याला वाटतं माझ्या लेकीचं लग्न केलं ना, अरे आयुष्य सुखवतं रे त्याचं. लई प्रेम असतं लेकीवर, लई प्रेम असतं. काय मागावं लेकीने, काय परिस्थिती असते रे. अरे 1000 रुपयाची साडी घ्यायची पण परिस्थिती नसती, पण कर्ज काढून लेकीचं लग्न करत असतो. लई इच्छा असतील लेकाला इंजिनियर करावं, पोलीस करावं, फौजीत टाकावं, कलेक्टर करावं, IPS करावं, IAS करावं. लई इच्छा असती मनात. आयुष्यभर कष्ट करतो, आयुष्यभर. ज्यानं त्यानं विचारावं बाबा कशासाठी एवढं कष्ट करता. आता वय झालं की अजून लेकरांना सेट करायचंय रे. म्हणजे जो स्वतः आयुष्यभर सेट होत नाही पण लेकरांना सेट करतो त्याला बाप म्हणतात दादा. आयुष्यभर काय कष्ट आहे रे जीवनात. दादा हे कीर्तन तुम्हाला लय भारी वाटावं, आपल्या डोळ्यात पाणी यावं यासाठी सांगतच नाही, अगदी हृदयातून सांगतोय. माझ्या भगवान पांडुरंगाला हे कीर्तन आवडलं ना आजचं, तर माझ्या बापालाही भावपूर्ण अशी श्रद्धांजली बाबांना असेल. लक्षात घ्या, आवडलं पाहिजे देवाला कीर्तन. आवडणार दादा. जीवन आहे ना त्यागाचं, जीवन आहे बापाचं. अगदी थोडक्यात चला, काही नाही करतो, उमरे धरतो. लेकीचं लग्न असताना लेकराचं अरे शिक्षण आहे ना समोर, अगदी चलबिचल झालेली असती मनाची. काय करावं, आणि लेख समोर यावी बाबा लग्न बर का, तारीख जवळ आली. हे लेकरा, अगं बाई 10,000ची साडी तुला घ्यायची ना, लक्षात आहे ग माझ्या, तुझ्यासाठीच कष्ट करतोय की. तो तर फाटलेला असतं, कधी चांगली कपडे आयुष्यात बघितली नाही. दिवाळीला वय अरे लेकरांना जवळ घेईन, मिठाई आणीन, पण त्या दिवाळीला आपला बाप आपल्या डोळ्यासमोर ना कधीच नवीन कपड्यात दिवाळीला नसतो. कधी विचारलं का त्याला, बाबा अरे आमच्यासाठी नवीन कपडे आणली हो, पण हे कपडे तुमच्यासाठी कधीतरी नवीन घाला ना. नाही घालत, मग त्याला वाटत नाही करे आपण नवीन कपडे घालावे.
पण त्याला माहिती माझी लेकरं म्हणजे माझं वैभव आहे. माझी लेकरांना समाजात कुणी नावं नाही ठेवली पाहिजेत. लई प्रेम असतं रे दादा. अगदी सोपं सांगतोय, अगदी शेवट आलोय रे. कशासाठी जीवन आहे? जाताना जसं तुकोबार हे सांगतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. अरे सखळा सांगावी विनंतीच माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. आम्ही चाललोय पण तुमची कृपा आमच्यावर असावी. त्या बापाला एखाद्या मुलांनी लेकरांनी त्रास जरी दिला असेल ना तरी सांगतो आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सखळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. लई प्रेम असतं. लेक सांगते हो बाबा, बाई घेणार का 10,000ची साडी, काळजी करू नको, पोराची बी फी भरायची असती. आयुष्यभराची अश्रू डोळ्यात साठवून चाललेला असतो. उमरेची जवतो रे, व्याजाने पैसे काढतो पण करतो बरं का लेकीचं लग्न. लेकराला इंजिनियरच करतो, जे पाहिजे तेच लेकराला करतो. कधीच रडत नाही तो बाप, कधीच रडत नाही. 2 क्षणी त्या बापाच्या डोळ्यातलं पाणी तुम्ही थांबू शकणार नाही. तो एक क्षण असतो. ज्या लेकरासाठी बापाने भरपूर काही केलं ना, ते लेकरू ज्यावेळेस कंबारड्यात लात मारून बापाला बाहेर काढताना घराच्या, त्यावेळेस त्या बापाला रडायला येतं. रडतो सगळ्यांच्या समोर. आणि ज्यावेळेस ही लेक असते ना दादा, अरे लेकीचं आणि बापाचं प्रेम जगातील सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. सर्वश्रेष्ठ प्रेम. लेक वाचली वाढली तर माणूस जगल, बाई बोलली चालली तर दिस उगवल. लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय. श्रमलेल्या बापासाठी ए दादा, अरे लेक नारळाचं पाणी. दमून यावं बापाने, कष्ट करून यावं, काम करून यावं आणि इतकं दमून यावं. आणि लेकाला बाई म्हणतो बरं, लई प्रेम असतो. ए बाई, एकदा गळ्यात पडणं ग मिठी मार. लेकीला मिठीत घेतो. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. बाई संसाराचा पाया, बाई सृष्टीचं सपान. आता लेक वाचली वाढली तर दिस उगवल. प्रत्येकाला मुलगा पाहिजेच की, पण ज्या वेळेस या मुली जन्माला येत नाही ना तोपर्यंत ही मुलं बी जन्माला येणार. छोटा मेसेज घेऊन जा रे सोबत. अगदी काही अवघड सांगत नाही तुमच्या समोर. होतं ना लग्न, मग नाही होत का? 10,000ची साडी असते ना अंगावर. अरे काय थाटामाटात बाप लग्न करतो, कर्ज बाजारी झालेला असतो. आयुष्यभर कसं कर्ज फेडणार माहिती नसतं. पण लेकीच्या लग्नात एका बी पाहुण्याने नावं नाही ठेवली पाहिजेत. इथं प्रत्येक बाप आहे, या प्रत्येक बापाने लेक आठवा ना आपल्या लेकीचं लग्न आठवा. इथं भाऊ आहे त्याने आठवा आपला बाप, इथं मुलगा आहे त्याने आठवा बाप. अरे आपल्या अंगावर लय बारी कपडे, मस्त सृष्टी पाहतोय, आनंद घेतोय. त्या बापाचे उपकार येतात. कसा का असू द्या बाप, फाटक्या कपड्यात असू द्या, बाप बाप असतोय. जोपर्यंत बाप दारात आहे ना तोपर्यंत घराला अरे शान शौकत कुणाची मजाल नाही. घराकडं वाकडी नजर टाकायची दादा. ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस कळतो घराचं छत्र हरवलेलं आहे. लई प्रेम असते रे. मी अगदी अंतःकरणातून मी रोज कीर्तन करतो बरं का, रोज कीर्तन करतो. पण तुळशीराम दादा आज बाबांच्या विषयी सांगत असताना माझा बाप भी माझ्या डोळ्यासमोर येतोय. त्याग आहे. माझी इच्छा एवढीच आहे, तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर तुमचा बाप असू द्या. मारू द्यात आपल्याला, अरे उलट बोलू द्यात. तुम्ही उलट बोलले असते ना आज घरी जाऊन त्याची माफी मागा, पाय धरा, चुकलं बाबा, याच्यानंतर परत नाही करणार, तर तुमचा परमार्थ झाला. नका पडू देवाच्या पाय, पण माझ्या आई बापाला सांभाळा, तुमचा परमार्थ यशस्वी झाला दादा. बाप करी जोडी लेकराची गोडी, बाप करी जोडी लेकराची गोडी, बाप करी गोडी लेकराची जोडी, बाप करी गोडी लेकराची गोडी.
मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.